मला सुरुवातीला कॅमेऱ्याची भीती नव्हती, पण कॅमेरा ऑन केल्यानंतर एकच प्रश्न सतत पडायचा. आता काय बोलू? तुम्हालाही व्हिडिओ बनवून अपलोड करायचे, कंटेंट क्रिएशन सुरू करायचंय, YouTube चॅनल सुरू करायचंय. पण कॅमेरा कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा? कॅमेरासमोर काय बोलायचं? कसं बोलायचं? कॅमेरासमोर बोलायची सवय कशी लावायची? आणि प्रॅक्टिस कशी करायची? हे कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी स्वतःला सवय कशी लावली कॅमेरासमोर बोलायची, मी माझा कॅमेरा कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला. मी आधीच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की मी कॅमेरा कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला. घरातली कामं करता करता मी माझा मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवायचे आणि त्याच्याने मी माझा कॅमेरा कॉन्फिडन्स बिल्ड केला. पण कॅमेरासमोर बोलायची सवय कशी लावली हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, आपल्याला माहितीच आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खूप छान थंडी पडलेली असते आणि हा माझा मोबाईल मी नोव्हेंबर महिन्यातच घेतला होता, दिवाळी झाल्यानंतर. आणि नोव्हेंबर महिन्यानंतर जेव्हा मी मोबाईल घेतला, मी माझा कॅमेरा कॉन्फिडन्स बिल्ड करायची सवय केली आधी. त्यानंतर बोलण्यासाठी जी सवय करायची होती कॅमेरासमोर, त्यासाठी मी वॉकिंगला जायचे सकाळी. मुलांना शाळेत सोडल्यानंतर त्यानंतर मी वॉकिंगला जायचे गार्डनमध्ये. आणि वॉकिंग करताना मी पॉडकास्ट ऐकायचे, कम्युनिकेशन ऐकायचे किंवा इंटरव्ह्यूज ऐकायचे. ते पूर्ण मी वॉक करताना ऐकायचे आणि ऐकून झाल्यानंतर मी स्वतः बोलायची प्रॅक्टिस करायची. आरशासमोर बोलायची प्रॅक्टिस करायची, कॅमेरासमोर बोलायची प्रॅक्टिस करायची. त्यानंतर घरात कामं करताना पण मी बोलायची प्रॅक्टिस करायची, कॅमेरा ऑन ठेवून बोलायचे कामं करता करता. तर असं करून मी ती प्रॅक्टिस करत राहिले. आणि सुरुवातीला मी भरपूर व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केले होते. चकली बनवतानाचा व्हिडिओ, साबुदाणा वडा बनवतानाचा व्हिडिओ, त्यानंतर कुकिंगचे काही व्हिडिओ अपलोड केले होते, पुरणपोळी बनवतानाचा व्हिडिओ अपलोड केला होता. आणि गार्डनमध्ये वॉकिंगला जेव्हा मी जायचे तिथे मी प्रॅक्टिस करायची, ते व्हिडिओसुद्धा मी अपलोड केले होते इंस्टाग्रामवर सुरुवातीला. Everyone and good morning. I am Chaitali and right now I am at the park for my morning walk. And look at the place is very peaceful today. Here a small Lord Shiva temple here. Very peaceful and today's weather is really beautiful. Look at the dog. तर ती प्रॅक्टिस करता करता त्यानंतर मला ती सवय होत गेली कॅमेरासमोर बोलायची. आणि त्याआधीसुद्धा मी घरामध्ये जुना मोबाईल होता त्याच्यामध्ये सुद्धा असं व्हिडिओ बनवायचे, पण तेव्हा मी बोलत नव्हते. प्रॅक्टिस मी आत्ता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये मी माझी पूर्ण प्रॅक्टिस केली होती आणि व्हिडिओसुद्धा अपलोड केले होते. त्यानंतर आत्तापर्यंत मी कन्सिस्टंट व्हिडिओ अपलोड करत राहिले. त्यामुळे मी आजपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बनवून अपलोड करते, माझ्या प्रॅक्टिसमुळे आणि माझ्या सवयीमुळे. तर असं करता करता एक दिवशी माझ्या मैत्रिणीने 10 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर दिली होती. पण ती येईल की नाही याची खात्री नव्हती, म्हणून मी तिला म्हटलं मी फक्त 5 किलो थालीपीठ भाजणी तयार करून ठेवते. तर मी 5 किलो थालीपीठ भाजणी तयार करायला घेतली आणि तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला. त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या आधीच्या ज्या व्हिडिओ मी अपलोड केले होते त्या सगळ्या व्हिडिओंपेक्षा जास्त प्रतिसाद थालीपीठ भाजणीच्या व्हिडिओला मिळाला होता. त्यानंतर माझा तो कॉन्टेंट कंटिन्यू अपलोड होत राहिला, म्हणजे मला ऑर्डर पण मिळत राहिले. तर आधी मी भरपूर व्हिडिओ अपलोड करत राहिले, कन्सिस्टंट राहिले. त्याच्यामुळे मला ती सवय झाली, बोलायची पण सवय झाली होती. त्यामुळे कदाचित त्या व्हिडिओमध्ये मी तेवढं मोकळे बोलू शकले आणि माझा कॅमेरा कॉन्फिडन्ससुद्धा बिल्ड झाला. जर मी ते आधी व्हिडिओ अपलोड करत नसते राहिले तर कदाचित तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड नसता केला आणि आजचा हा व्हिडिओसुद्धा मी कदाचित बनवला नसता. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हालासुद्धा कॉन्टेंट क्रिएशन सुरू करायचं आहे, यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेसचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर अपलोड करायचे, तर परफेक्ट वेळेची वाट बघू नका. सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर हळूहळू कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि हळूहळू आपल्याला ती सवय पण लागते कॅमेरासमोर बोलायची, प्रॅक्टिस होते आपली. आणि नंतर कुठला व्हिडिओ कधी व्हायरल जाईल, कुठल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळेल हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करत राहणं हाच एक पर्याय आहे पुढे जाण्यासाठी. त्याच्यामुळे मी तर हेच सांगणार की तुम्ही आधी व्हिडिओ अपलोड करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. आणि सुरुवातीला सगळे व्हिडिओ अपलोड करायची गरज नाही आहे. सुरुवातीला आधी प्रॅक्टिस करा,
जेव्हा तुम्हाला परफेक्ट वाटेल हा व्हिडिओ अपलोड करण्यासारखा आहे, तेव्हा तो व्हिडिओ अपलोड करू शकता. घाई करायची नाही आहे. आधी 8 दिवस प्रॅक्टिस करायची. त्यानंतर तुम्हाला वाटेल हा व्हिडिओ मी अपलोड करू शकते किंवा अपलोड करून बघूया काय रिस्पॉन्स येतोय, तर तो व्हिडिओ अपलोड करून बघायचा. त्यानंतर तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओला कसा प्रतिसाद मिळाला. पण पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा 10 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला कळणार नाही तुमच्या कुठल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी कन्सिस्टन्सी बिल्ड करावी लागेल. सगळ्यात आधी बोलायची सवय करावी लागेल. आपण दिवसभर तर बोलतच असतो घरामध्ये, फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला एवढं ते नॉर्मल वाटतं. पण कॅमेरासमोर बोलताना सुरुवातीला भीती वाटते, ही गोष्ट मी समजू शकते. पण असं समजा की तुम्ही कॅमेरासमोर बोलत नाही आहात. तुमच्यासमोर तुमची मैत्रीण बसली आहे किंवा तुमची बहीण बसली आहे, तुमचा भाऊ बसला आहे, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारत आहात, असा विचार करा आणि त्याची ती सवय लावा. जर तुम्हाला कंटेंट क्रिएशन सुरू करायचं असेल तर. त्याच्यासाठी तुम्हाला ते गोल ठेवावं लागेल की मला कंटेंट क्रिएशन करायचं आहे, तर मला ती सवय लावावी लागेल. त्याच्यामुळे आधी सवय लावा, बोलायची प्रॅक्टिस करा आणि काय बोलू हे जर कळत नसेल तर लिहून काढा आधी वहीमध्ये. आजच्या टॉपिकमध्ये मला हे बोलायचं आहे, त्यानंतर उद्या मला काय बोलायचं आहे. हवं तर सुरुवातीला डेली व्लॉग्स वर फोकस ठेवा. तुम्ही दिवसभराच्या घडामोडी ते लिहून काढा वहीमध्ये. ती बोलायची प्रॅक्टिस करा कॅमेरासमोर. लगेच सुरुवातीला अपलोड करू नका. जेव्हा तुम्हाला परफेक्ट वाटेल तेव्हा अपलोड करा. तर मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की मी 30 दिवसांचं चॅलेंज घेतलं आहे की रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करायचा. पण खरं सांगू का, रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करणं खरंच सोपं नाही आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणं, एडिट करणं, अपलोड करणं आणि घरातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून सगळ्या गोष्टी करणं हे कुठल्याही स्त्रीसाठी सोपं नाही आहे. आज मी एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती. त्यांचं चॅनल मॉनिटाईज व्हायला 1 वर्ष लागलं होतं आणि अजून एकीचं मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघितला होता. त्यांना 4 वर्ष लागले होते. आता माझाही एक टप्पा ऑलरेडी झालेला आहे. माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. लवकरच आपलंसुद्धा चॅनल मॉनिटाईज होईल असा व्हिडिओ येऊ द्यात आणि त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या व्हिडिओची मी खूप वाट बघते. असं नाही आहे की यूट्यूबवरनं अर्निंग येईल आणि त्या गोष्टीसाठी मी अर्निंग तर सगळ्यांनाच करायची आहे यूट्यूबवरून. अर्निंग तर सगळ्यांनाच करायची आहे. जॉबमधून, बिझनेसमधून, यूट्यूबमधून, कॉन्टेंट क्रिएशनमधून प्रत्येकाला अर्निंग करायचीच असते. तर माझाही हेतू काही वाईट नाही आहे अर्निंगचा. आणि स्वतःचं यूट्यूब चॅनल बघून सगळ्यात महत्त्वाचं मला खूप चांगलं वाटतं आहे. आणि जेव्हा मला कमेंट आणि मेसेजमध्ये चैताली म्हणून जेव्हा टाईप करतात, मेसेज करतात, तर त्याहून जास्त मला चांगलं वाटतं की लोकं आता मला ओळखायला लागलेत. त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे माझ्यासाठी आणि त्याच्यातूनच मला तुमचा सपोर्ट दिसतोय की तुमच्यासोबत माझं एक नातं तयार झालेलं आहे. तर असाच सपोर्ट पुढेही कायम ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कॅमेरासमोर बोलताना नेमकी कोणती अडचण येते.